बातम्या सुपरफास्ट पाहूयात महत्त्वाच्या वेगवान घडामोडी। गेल्या काही दिवसांपासून केरळसह पश्चिम किनाऱ्यावरती जोरदार पाऊस कोसळतोय। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला आहे। सगळ्या केरळवरती सध्या गर्द काळ्या मान्सूनच्या ढगांची गर्दी पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांमध्ये कोसळणाऱ्या सरींमुळे निसर्गाने हिरवा शालू पांघरलाय। केरळचे हे चित्र नक्कीच सुखावणार आहे। लवकरच मान्सून राज्यामध्ये दाखल होईल आणि इथली ही धरणी हिरवा शालू परिधान करेल। राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनानं वातावरण धुंद बनलेलं असतानाच निसर्गानं सातारकरांना एक अविस्मरणीय अनुभव दिलाय। यवतेश्वर घाटातून कास पठाराकडे निघालेल्या पर्यटकांना अद्भुत दृश्य अनुभवता आलं। पांढऱ्या शुभ्र रंगाचा ढगांचा महापूर आल्याचं हे विलोभनीय दृश्य अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं। वर्ध्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचं आगमन प्रचंड तापमानानंतर आलेल्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात झालेला गारवा निर्माण झालेला आहे। मात्र पाऊस तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा नुकसान देणारा ठरलाय। कृषी उत्पन्न बाजार समिती उघड्यावरती असलेले हजारो क्विंटल तुरीचे पोते पावसामध्ये भिजलेले आहेत। तूर ओली झाल्यानं याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय। केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा अर्थात यूपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत। यामध्ये नंदिनी के.आर. ही देशामध्ये पहिली आली आहे। पुण्याची विश्वांजली गायकवाड देशामध्ये 11वी आली आहे। महाराष्ट्राच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे। स्वप्नील खरे 43व्या क्रमांकावरती आहे। स्वप्नील पाटील हा 55व्या, भाग्यश्री विस्पुते 103व्या क्रमांकावर, स्नेहल लोखंडे 184व्या क्रमांकावरती आहे, तर अनुज तारे 189व्या क्रमांकावरती आहे। ऐश्वर्या डोंगरे ही 196व्या क्रमांकावर आहे। टार्गेट तसं गेले 3 वर्ष होतं ग्रॅज्युएशन झाल्यापासून, त्यामुळे आता ते झाल्याचा आनंद आहे। आणि अभ्यास खूप किती तास ह्याच्यापेक्षा कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन जास्त याला महत्त्वाची होती। त्यामुळे तेच तसं पाहिलं तर त्याच्या मागचं सिक्रेट आहे। आईला सांगितलं की मी झालोय IAS झालो आहे आणि आई म्हणजे रडायलाच लागली। खरंच खूप मोठं यश आहे ते, कारण आमच्या गावामध्ये आमच्या घरामध्ये आज सिव्हिल सर्व्हिसमध्ये कोणी काही झालंच नाही आतापर्यंत। अहमदनगरमधल्या चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव पार पडला। या उत्सवामध्ये पंकजा मुंडे, गणपतराव देशमुख आणि केंद्रीय मंत्री दत्तात्रय भंडारू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी पंकजा मुंडेंच्या भाषणामध्ये व्यत्यय आणत उपस्थितांनी आरक्षणावरती बोला असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केली। भाजपनं तुम्हाला धनगर आरक्षणाचा शब्द दिलाय, दिलेला शब्द विसरणं आमच्या रक्तामध्ये नाही। राज्यामध्ये पिवळ्या वादळवानं सध्या परिवर्तन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। अभिनेत्री सनी लिओनीला विचारलेल्या प्रश्नावरती आक्षेप घेतल्यानं लातूरमध्ये पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली आहे। ॲडॉल्फ फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी सनी लिओनी काल लातूरमध्ये आली होती। तेव्हा उपस्थित पत्रकारांपैकी एकानं सनीला बोल्ड प्रश्न विचारला। त्यावेळी आयोजक थेट पत्रकारावरती धावून गेले, पण सनीनेच हस्तक्षेप करून प्रकरण मिटवलं। दरम्यान या प्रकाराबद्दल आयोजकांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली आहे। अभिनेत्री सनी लिओनी विमान अपघातातून थोडक्यात बचावलेली आहे। सनी आणि तिची टीम लातूरहून मुंबईच्या दिशेने येत असताना खराब हवामानामुळे विमान क्रॅश होता होता वाचल्याचा दावा सनीने केलाय। दरम्यान आपण सुखरूप असल्याचा व्हिडिओ सनीने ट्विटरवरती पोस्ट केलाय। सध्या हे विमान औरंगाबादमध्ये आहे। अपघात टाळावे यासाठी सुप्रीम कोर्टानं हायवेपासून 500 मीटर अंतरावरती दारूबंदीचा निर्णय दिला। मात्र या निर्णयाला हरताळ फासत राज्यातल्या प्रमुख नगरपालिकांना दारू विक्री सुरू करण्याची घाई झालेली दिसते। नाशिक महानगरपालिकेनं त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी दरम्यानचा 19 किलोमीटरचा महामार्ग आपल्याकडे वर्ग केलाय। त्यामुळे या महामार्गावरची 29 दारूची दुकानं लवकरच सुरू होणार आहेत। पुन्हा दारू विक्री सुरू करण्यासाठी बड्या धेंड्यांनी स्थानिक नेत्यांना हाताशी धरून हा सगळा घाट घातल्याचा आरोप होतोय। राज्य सरकारला लवकरच 3 वर्ष पूर्ण होणार असून परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड बनवण्यासाठी वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनोखी शक्कल आणली आहे। मुनगंटीवारांनी स्वतःकडे असलेल्या वित्त व नियोजन आणि वन या विभागाचा परफॉर्मन्स ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी मुनगंटीवारांनी मंत्रालयातील सर्व विभागाच्या सचिवांना पत्र पाठवले आणि त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीचा आणि कामकाजाबाबतचा अभिप्राय सुद्धा मागितलाय।
विठू नामाचा जयघोष करत काल गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. गजानन महाराजांच्या पालखीचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या पालखीमध्ये 300 टाळकरी, 250 पताकाधारी, 150 सेवाधारी, गायक, वादक, अश्व, हत्ती हे सगळे सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे विठुरायांच्या भेटीसाठी सगळ्यात आधी निघणारी ही पालखी आहे. श्रीच्या पालखीतील रजत मुखवट्याचं दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तांचा मेळा शेगाव नगरीमध्ये दाखल झालाय. या पालखीचा प्रवास तब्बल 2 महिने चालतो. पालखीमध्ये साधारण 600 ते 650 वारकरी दाखल झालेत. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यामधील वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. काल कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा राजू शेट्टींवरती टीका केली आहे. मी मंत्री झाल्यापासून अनेकांच्या मनामध्ये असूया निर्माण झाली आहे, म्हणून ते मगरीसारखे अश्रू ढाळतात, अशा शब्दामध्ये सदाभाऊंनी राजू शेट्टींना चिमटा काढलाय.